महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना या योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची दमदार अशी अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। खूप महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी। जून आणि जुलै या 2 महिन्याचे हप्ते एकत्ररित्या तुमच्या खात्यावरती यायचे असतील तर तुम्हाला ते 2 काम करायचे। केवायसी करायचे। केवायसी कशा प्रकारे करायची ती देखील मी सांगणार आहे। कोणती केवायसी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणीविषयी कोणतीही शंका राहू द्या, तुम्हाला तुमच्या मनात एकही शंका तुमच्या मनात ठेवणार नाही। तुमचे पैसे कधी येणार मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। मे महिन्याचा हप्ता या तारखेला तुमच्या अकाउंटवरती हमखास पडणार आहे। तर 100% मे महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवरती पडले होते। आता आपल्याला बघायचं आहे जून आणि जुलै महिन्याची इन्स्टॉलमेंट कधी पडणार, जून आणि जुलै महिन्याचे पैसे कधी पडणार तुमच्या अकाउंटवरती ती मी तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे। हमखास त्या तारखेला 100% लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती पैसे पडणार आहे। परंतु ते पैसे पडायच्या अगोदर तुम्हाला ते 2 काम देखील करायचे आहे। ते 2 काम ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। आता तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना या ठिकाणी लागलेली आहे। जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने जुलैमध्ये असेच होईल का अशी शंका आता या ठिकाणी लागलेली आहे। आता जून आणि जुलै महिना दोन्ही महिने संपलेले आहेत। आता लागलेला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे पडणार का असा सवाल आता महाराष्ट्रातील महिलांचा आहे। आता या योजनेला जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत। आता बघा सविस्तर अपडेट बघा। अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता बघू शकता, मुंबईमधील अपडेट आहे। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे राज्यातील हजारो लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेले आहे। जून महिन्याचा हप्ता थोड्या उशिरा मिळाल्याने जुलै महिन्यात असेच होईल का असा सवाल अनेक महिलांचा या ठिकाणी होत आहे। परंतु आता दोन्ही महिने या ठिकाणी उलगडून गेलेले आहेत, परंतु तरी देखील आधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील आलेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2 काम करायचे, ते 2 काम सांगतो तुम्हाला। पहिलं काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड, तुमचं जे आधार कार्ड आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नाही करणार तोपर्यंत पैसे या ठिकाणी येणार नाहीत। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बऱ्याच महिला या ठिकाणी त्यांचं अकाउंट जे आहे ते दुसरं चेंज करत आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला तसं नाही करायचं। तुमचं जे अगोदरचं जे अकाउंट आहे, जे तुमचं आधीचं जे अकाउंट तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही जोडलेलं आहे, पोस्टाचं असू द्या किंवा एसबीआय बँकचं असू द्या, पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत। आता बऱ्याच महिला असं करत आहेत की त्यांचं अकाउंट आहे एसबीआय बँकचं, मग पोस्टाच्या बँकमध्ये अगोदर पैसे येत आहेत, त्यामुळे ते महिला काय करत आहेत, अकाउंट चेंज करत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अकाउंट चेंज नाही करायचं। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या अकाउंटला, तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी तुम्ही लवकरात लवकर लिंक करा। तुमची जी बँक आहे त्या बँकशी तुम्ही लवकरात लवकर लिंक करा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे, तुमच्या आधार कार्डला तुमचा नंबर एकदा परत व्हेरीफाय करा, परत अपडेट करा। हे 2 जर काम तुम्ही जर लवकरात लवकर केली तर पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटू शकतात, अन्यथा उशीर देखील होऊ शकतो। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही तुमचं जे बँक अकाउंट आहे तुम्ही चेंज नका करू। चेंज केल्याच्या नंतर पैसे पडण्यास उशीर देखील होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला चेंज नाही करायचं आहे, तेच ठेवायचं। फक्त तुम्हाला अपडेट करायचं आहे। अपडेट म्हणजे केवायसी करून घ्यायची आहे। जोपर्यंत तुम्ही केवायसी नाही करणार तोपर्यंत पैसे पडणार नाहीत। आता बऱ्याच महिलांना जून महिन्याचेच पैसे आलेले नाहीत, मग अशा महिला या ठिकाणी 2 महिन्याचे पैसे एकत्रित येतील का असा सवाल देखील या ठिकाणी उद्भवत आहे त्यांच्या मनामध्ये। तर लाडक्या बहिणींनो, आपण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा बघितला तर सरकार एकाच वेळी 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती बऱ्याच वेळेला टाकत असतं। सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण एनालिसिस केला तर महाराष्ट्र सरकारने बऱ्याच वेळेला या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकलेले आहेत। मग सरकार यावेळेस देखील तुमच्या अकाउंटवरती 2 हप्ते टाकायला काही हायगाई नाही करणार। परंतु काय झालं, मे महिन्यामध्ये या ठिकाणी छाननी प्रक्रिया सुरू झाली। सरकारची मे महिन्यामध्ये छाननी प्रक्रिया सुरू झाल्यामुळं या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता पडण्यास उशीर झाला। मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये मिळाला, मग इथून पुढं या ठिकाणी उशीरच होत आहे, वरचीवर दिवसेंदिवस या ठिकाणी उशीरच होत आहे। तर का होत आहे, छाननी प्रक्रिया सुरू होती। ती छाननी प्रक्रिया का सुरू होती, कारण सरकारचं म्हणणं असं आहे की ही लाडकी बहीण योजना ही खरंच गरजू महिलांसाठी या ठिकाणी योजना आहे, परंतु या योजनेचा ज्या महिलांना खरंच गरज नाही अशा देखील महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत होता। म्हणजे कोणत्या महिला, ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला या ठिकाणी लाभ घेत होत्या। ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे अशा देखील महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत होत्या। ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, ज्या महिला शेतकरी आहेत, ट्रॅक्टर वगळता इतर 4 चाकी वाहन आहे अशा देखील महिला या ठिकाणी लाभ घेत होत्या। मग सरकारने निर्णय घेतला की छाननी प्रक्रिया यासाठी
त्यांनी राबवली की यातून बऱ्याच महिला या ठिकाणी वगळण्यात आल्या पाहिजे, त्यासाठी ही छाननी प्रक्रिया सरकारने सुरू केली. मग यात काही वाईट नाही झालं. ज्या महिलांना खरंच गरज आहे अशा महिलांनाच या ठिकाणी लाडक्या बहिणींची इथून पुढे हप्ते भेटणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घरामध्ये 2 किंवा 4 महिला असतील तर त्यामध्ये ज्या महिला प्रमुख आहेत, ज्या महिला मोठ्या आहेत, त्या प्रत्येक घरामध्ये एकाच महिलेला या ठिकाणी लाडक्या बहिणींचा लाभ भेटणार आहे. म्हणजे आता सासू आणि सून या दोघींना बी लाभ भेटणार, परंतु आणि जाऊ आणि त्या दोघींना नाही लाभ भेटणार असा त्यांचा निर्णय आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारनं कर्ज देखील या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे, मान्य केलेलं आहे, या ठिकाणी घोषणा केलेली आहे. कर्ज देखील बिनव्याजी कर्ज आहे, ते कर्जाचं सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पुढील अपडेट बघा. पुढील अपडेट अशी आहे, या ठिकाणी बघू शकता 1500 रुपये कधी मिळणार. एक हप्ता आहे सरकारचा 1500 रुपयांचा, तर 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणींचा आहे. जून महिन्याचे बऱ्याच महिलांना भेटलेले आहेत. तर कोणत्या महिलांना भेटले? ज्या महिलांनी KYC केलेली आहे अशाच महिलांना या ठिकाणी जून महिन्याचे पैसे भेटलेले आहेत. मग आता बऱ्याच महिला या ठिकाणी बऱ्याच महिलांना माहिती नाही की आम्ही पात्र आहोत का नाही. तर तुम्हाला पात्र आहोत का नाही हे जर बघायचं असेल तर मी तुम्हाला सविस्तररित्या सांगतो. तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही जर या योजनेसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर एक काम करायचं, तुम्ही सरकारच्या गव्हर्नमेंट वेबसाईटवरती जायचं आहे. संबंधित लाडकी बहीण योजना या योजनेच्या संबंधित वेबसाईटवरती जाऊन तिथे तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे. नाव सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला फाईल ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचा नंबर टाकायचा. तुमचं आधार कार्डची, तुमचा जो आधार कार्ड आहे आधार कार्ड टाकायचं, आधार कार्ड नंबर टाकायचा. नंबर टाकल्याच्या नंतर जे आधार कार्डची नंबर संबंधित जे तुमचा नंबर असेल त्या नंबरवरती एक OTP येईल. OTP फिल करायचा आहे. नंतर कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुमचं नाव सर्च करायचं आहे. तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दाखवेल, जर नसेल तर तुम्हाला एरर किंवा नॉट फाउंड वगैरे असं दाखवेल. मग तुम्हाला समजून जायचं आहे तुम्ही पात्र आहात का नाही. आता सवाल असा आहे की जून महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना भेटलेला नाही, तुम्हाला भेटणार पण नाही. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही KYC करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला एकही रुपया सरकार देणार नाही. तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही KYC करत नाहीत त्याप्रमाणे तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकरचा संबंधित बँकशी जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करा. फटाफट KYC करून घ्या. पैसे 100% तुम्हाला भेटून जातील. आता लाडक्या बहिणींचा सवाल असा आहे की दादा जून महिन्याचे भेटले आहे, जुलै महिन्याचे कधी भेटतील. तर लाडक्या बहिणींनो येत्या या आठवड्यामध्ये, ऑगस्टच्या या आठवड्यामध्ये, या वीकमध्ये पैसे हे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. काही विषय नाही पैसे भेटायचा, 100% पैसे हे भेटणारे आहेत. ज्या महिला पात्र आहेत, ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेला पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी 100% पैसे भेटत आहेत. बऱ्याच महिलांना या ठिकाणी उशीर होत आहे, परंतु पैसे सरकार एकही रुपया ठेवत नाही, त्यांचा पैसे देत असतं. आता बघू शकता की पुढील अपडेट काय. 1 वर्ष पूर्ण योजनेचा ठरतोय मोठा आधार. या योजनेमुळे बऱ्याच महिलांना या ठिकाणी चांगला आधार देखील भेटत आहे. आता लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. या कालावधीत लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असून घर खर्च, शिक्षण व आरोग्यासाठी या रकमेचा मोठा उपयोग होत असल्याचं अनेक महिलांनी या ठिकाणी, महाराष्ट्रातील महिलांनी सांगितलेलं आहे. आता लाडक्या बहिणीने तुम्हाला काळजी करायची गरज नाही. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. येत्या या वीकमध्ये 100% पैसे तुम्हाला भेटणार आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मे महिन्याचा हप्ता या तारखेला पडणार आहे. 100% हमखास पैसे तुम्हाला तुमची भेटलेले होते. परंतु तुम्ही जोपर्यंत KYC नाही करत ना तोपर्यंत पैसे तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. लवकरात लवकर तुम्ही जा, तुमच्या संबंधित बँकशी जाऊन तुम्ही KYC करा आणि बँक चेंज करू नका. बँक चेंज केल्यावरती पैसे भेटत नाहीत. तुम्ही आता तुम्हाला ज्या अकाउंटवरती पैसे पडत आहेत तेच अकाउंट राहू द्या. त्याच अकाउंटवरती तुम्ही परत KYC करा, अपडेट करा, आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करा, पैसे भेटून जातील. आता बघा कोणत्या महिलांना या ठिकाणी मिळणार नाही लाभ. आता लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही ते आपण बघूया. या योजनेचा लाभ सर्वांना मिळेल असं नाही. काही विशिष्ट अटी व निकष सरकारने ठरवलेले आहेत. आता ते अटी व निकष आपण बघणार आहोत. ज्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून जास्त आहे अशा महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला सरकारी सेवेत कार्यरत आहेत किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना देखील या ठिकाणी पैसे भेटणारे नाहीत. हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. किंवा ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता, ज्या महिला शेतकरी आहेत, शेतकरी महिलांच्या नावावरती हमखास ट्रॅक्टर वगैरे असतं, मग ट्रॅक्टर वगळता बाकी कोणते इतर वाहन राहू द्या तुमच्या नावावरती, तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता चौथी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, मग अशा महिलांनी आता करायचं काय? मग लाडक्या बहिणींनो, सरकार तुम्हाला डबल पोर्टल सुरू करेल का नाही माहिती नाही, परंतु तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही या अटींमध्ये बसायला नाही पाहिजे. आता बघा, सरकार पडताळणी सुरूच, सरकारची छाननी प्रक्रिया सुरूच आहे. कारण ती का सुरू आहे? सरकारचा उद्देश एवढाच आहे की ज्या महिला खरंच गरजू आहेत अशा महिलांनाच या ठिकाणी लाभ इथून पुढे भेटणार आहे. आता बघू शकता, लाभार्थीची निवड आणि पडताळणी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून शासनाच्या निकषानुसार पात्र महिलांनाच घोषित योजना लागू होईल. त्यामुळे काही महिलांना तात्पुरता लाभ बंद होऊ शकतो, हे लक्षात घेणे आता या ठिकाणी महाराष्ट्रातील महिलांचे गरजेचे ठरणार आहे. खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला 2 काम करायचे आहे. फटाफट जाऊन तुमच्या संबंधित बँकशी तुम्ही आधार लिंक करा. आधार लिंक केल्याच्या नंतर ते KYC कंप्लीट होते. KYC कंप्लीट झाल्याच्या नंतर येत्या 48 तासांमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. एक ना एक दिवस उशीर होईल, परंतु 100% पैसे हमखास तुमच्या अकाउंटवरती टाकले जातात, यात काहीही शंका नाही. चला भेटूया पुढील अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या, त्या योजनेविषयी आपल्या चॅनलवरती अपडेट लवकरात लवकर दिली जाते. त्यामुळे तुम्ही फटाफट लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.